ही जूनपर्यंत कुठल्याही म्हणजे पुढच्या पेरणीच्या आधी ही कर्जमाफी शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि ती मिळताना संपूर्ण कर्जमाफी। मग त्याच्यामध्ये कुठं असं मधून अजून बातम्या येत आहेत की नॅशनलाइज बँकेची कर्जमाफी होणार आहे, कुठं DCC बँकेची कर्जमाफी होणार आहे। परंतु याच्यामध्ये निश्चितपणानं नॅशनलाइज बँक, DCC बँक, रिजनल बँक, पतसंस्था, कोऑपरेटिव्ह अर्बन बँक, मल्टीस्टेट पतसंस्था आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना यांचा पतपुरवठा आहे आणि त्यामुळं या सर्व संस्थेच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते त्याला माफ झालं पाहिजे। आणि एक महत्त्वाची सूचना करायची आहे की हे कर्जमाफी देताना आपल्याला बँकेशी सुद्धा कदाचित निगोशिएट करावं लागेल। SBI सारखी बँक फक्त 10% मुद्दलावरती त्यांनी मागच्या काळात सेटलमेंट केलेलं आहे आणि म्हणून शेतकरी जर उद्या शासन या नॅशनलाइज बँकेचा आणि इतर बँकेचा या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे, मोठ्या प्रमाणात त्यांची कर्ज वसुली होणार आहे, तर याच्या बाबतीत बँकेशी जर निगोशिएट केलं तर हा कर्जमाफीचा सरकारचा बोजा हा 50% कमी होऊ शकतो। आणि म्हणून सरकारने या बँकाच्या बरोबर वाटाघाटी करून बोलणी करून जी काही सवलत मिळवायची आहे ती मिळवावी लागणार आहे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर दिलासा दिला तर कुठंतरी कायमस्वरूपी कधी दुष्काळाच्या फेऱ्यात कधी अतिवृष्टीच्या फेऱ्यात सापडलेला हा शेतकरी कायमस्वरूपी स्वतःच्या पायावर उभा राहायला मदत होणार आहे। एवढंच या निमित्तानं सांगतो आणि